cave of Adullam. अदुल्लामची गुहा. We'll open our Bibles to 1 Samuel 22 verse 1. 1 शमूएल 22वा अध्याय त्यातलं पहिलं वचन आपण काढूया. David therefore departed thence and escaped to the cave Adullam, and when his brethren and all his father's house heard it, they went down thither to him. 1 शमूएल 22 त्यातलं पहिलं वचन. मग दावीद तेथून निघून अदुल्लाम गुहेत पळून गेला आणि त्याचे भाऊ व त्याच्या बापाचे घरचे सर्व हे ऐकून तेथे खाली त्याच्याकडे गेले. Amen. Amen. So the first point we learned was, पहिला मुद्दा आपण शिकला तो असा what are caves? की गुहा कशाला म्हणतात, Or how do we land in caves? किंवा गुहेमध्ये आपण कशा रीतीने येतो. Amen. आमेन. We each one of us have sometime or the other been in a cave. आपल्यातला प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या वेळेला गुहेत आलेला आहे. Amen. Amen. There is not a soul here who has not been in a cave. एकही जीव इथे असा उपस्थित नाहीये की जो कधी गुहेत गेला नसेल, की ज्याला गुहेचा अनुभव आला नसेल. If somebody says I have not, जर कोणी असं म्हणत असेल की मी नाही कधी माझ्या जीवनात गुहेत गेलो, maybe then they are not Christians. तर मग कदाचित ते ख्रिस्तीच नाहीत असं म्हणायला लागेल. Amen. आमेन. Because there God teaches us. कारण गुहेत घेऊन जाऊन देव आपल्याला शिकवतो. It's not that the world just puts us in the cave. असं नाही की जग केवळ आपल्याला गुहेत टाकतं. It is God also who allows us to enter the cave. देवही आपल्याला गुहेमध्ये प्रवेश करायची परवानगी देतो. And when God has a purpose for the church, आणि देवाकडे जेव्हा चर्चसाठी काही संकल्प असतात, उद्देश असतात, He allows them to go into the cave. त्याला देवबाबत चर्चला, मंडळीला, त्याच्या लोकांना गुहेमध्ये जायची परवानगी देतो. Amen. आमेन. But how we respond पण आपण त्या वेळेला काय किंवा कसा प्रतिसाद देत आहोत is very important. ते अतिशय महत्त्वाचं आहे. That develops your spirit. आणि त्यातून आपल्या स्वतःच्या आत्म्याचं विकसन होतं. Amen. आमेन. The second point, दुसरा मुद्दा, the first thing to do in the cave, गुहेमध्ये करायची पहिली गोष्ट. and we learned that how prayer is so effective if we are in the cave. आणि आपण हे शिकून घेतलं गेल्या वेळेला की आपण जर गुहेत असू तर आपण पहिल्यांदा प्रार्थना केली पाहिजे. प्रार्थना किती प्रभावशाली असते. Amen. So whenever you are going through a cave experience, तर जेव्हा केव्हा तुम्हाला असं वाटेल की मी एखाद्या गुहेत अडकल्यासारख्या अनुभवातनं जात आहे, seek the Lord. त्याला तुम्ही प्रभूचा धावा करा. Seek the Lord. प्रभूला शोधा. And don't say that I give you so much time to work upon. असं म्हणू नका की मी तुला एवढा काळ देत आहे कार्य करायला. It depends on God. देवावर अवलंबून आहे. And it also depends on us how quickly we line up with God. आणि आपल्यावर सुद्धा अवलंबून आहे की आपण किती पटकन देवाशी झुंपून घेणार आहोत, जुळवून घेणार आहोत. Amen. Amen. If we keep on grumbling, then it may take maybe 2 months or 3 months or जर 6 आपण months. तक्रार करत राहिलो, कुरकुर करतच राहिलो, तर गुहेतनं बाहेर पडायला 3 महिने, 6 महिने, किती महिने लागू शकतात. Amen. आमेन. So the sooner we get over all these things, तर जेवढं पटकन आपण या सगळ्या समस्येतनं, तक्रार म्हणा, कुरकुर म्हणा, या सगळ्यातनं आपण बाहेर पडू, we will be out of the cave. तेवढं पटकन आपल्याला गुहेतनं बाहेर पडता येईल. Third point, तिसरा मुद्दा, God lets you see something other than what you want to see. परमेश्वर तुम्हाला जे पाहायचं असतं त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीतरी पाहायला लावतो. Like many times we don't want to be seen in the cave. जसं बऱ्याच वेळेला आपली इच्छा नसते की मी एखाद्या गुहेत आहे असं कोणाला दिसावं का कळावं की मी गुहेत आहे. But it doesn't happen that way. पण असं होत नाही. See, we still land in the cave. आपण गुहेत तरीही येतो, गुहेमध्ये आपण तरीही असतो. And the cave is not a very pleasant experience. आणि गुहा किंवा गुहेतला अनुभव म्हणजे फारसा काही सौख्यमय असा अनुभव नाही. Amen. आमेन. But God is teaching us. पण देव आपल्याला काहीतरी शिकवत असतो हे नक्की. Fourth point, चौथा मुद्दा, in distress join a strong church. निराशतेमध्ये तुम्ही एखाद्या खंबीर अशा चर्चची मेंबरशिप घ्या. That's what we read in 1 Samuel 22 verse 2. 1 शमूएल 22वा अध्याय त्यातल्या दुसऱ्या वचनात आपण असं वाचलं. How all those people who were discomforted and in debts and in sorrow and pain, they joined David in the cave of Adullam. की कशा पद्धतीने सगळे जे अडचणीत होते, कर्जदार झालेले होते, त्रासलेले होते, ते सारे अदुल्लामच्या गुहेत दाविदाला भेटायला आले. So church is a cave of Adullam. तर चर्च देखील एक अदुल्लामची गुहा आहे. Amen. आमेन. Because here कारण इथे you are made. तुमचं जीवन बनतं. देशी जन्माला आकार चर्च मध्ये रे. See, आमेन. like Asaph said, जसं आसाप म्हणाला, when I was in trouble जेव्हा मी त्रासात होतो and he lost his focus on God. आणि त्याचं देवावरचं लक्ष त्याला विचलित झालं, And he became envious of the unbelievers who are prospering. आणि जी अविश्वासू माणसं समृद्ध होत चाललेली होती त्यांच्या विषयीनं हा जळायला लागला. Like he was a choir leader. तो क्वायर लीडर होता. He used to write songs तो गीतं लिहायचा, गीतं रचायचा. for David. दाविदासाठी गीतं लिहायचा असा क्वायर लीडर होता. But पण suddenly अचानक something happened in his life काहीतरी त्याच्या जीवनात झालं and he started focusing
everything on the unbelievers. आणि तो सगळं अविश्वासू लोकांकडे लक्ष केंद्रित करू लागला And he started grumbling. आणि तक्रार करायला लागला Why they are की prospering? हे अविश्वासू लोक का समृद्ध Why they होतात, don't have trouble? त्यांना का त्रास होत नाही, They are living in the best of health. आणि ते तर किती चांगल्या सुदृढतेमध्ये राहत आहेत, त्यांची तब्येत चांगली, त्यांना काही त्रास नाहीये. But then he said, मग तो म्हणतो when I went to the temple of God, जेव्हा मी देवाच्या मंदिरात गेलो then I realized it. मग मला कळलं, Then he realized it. मग त्याला उमगलं, Then he came to know आणि मग त्याला समजलं, that God was teaching him certain मग things. त्याच्या लक्षात यायला लागलं की नाही, देव मला काहीतरी शिकवतोय. And later on in that psalm he writes आणि मागाहून मग त्या स्तोत्रात आसाप लिहितो that these people are set on slippery grounds and they will fall one day. की ही माणसं सगळी घसरड्या जमिनीवरती उभी आहेत आणि एके दिवशी ती पडतील. So some of us, when we have these experiences, तर आपल्यातल्या काही माणसांना जेव्हा हे काही अनुभव येतात, you need to make it more certain that you visit the church. त्यावेळेला तुम्ही नक्की ही खात्री करून घ्यायची त्या काळात, त्या दरम्यान, की मी चर्चला गेलंच पाहिजे. Because there God is going to speak to you. कारण तिथेच देव तुमच्याशी बोलणार There आहे you will find comfort. आणि चर्च मध्येच तुम्हाला सांत्वन सापडणार आहे. Amen. Amen. You will find comfort in the church. चर्च मध्येच तुम्हाला सांत्वन सापडेल. जर तुम्ही अशा कुठल्या गुहेत न जात असाल, काही त्रासात न संकटात न जात असाल, तर अशा वेळेमध्ये तर चर्चला यायचं कधी चुकवायचं नाही. Some people then stop coming to church. पण काही माणसं असं काही संकटात अडकली, काही व्हायला लागलं की पहिलं म्हणजे चर्चला यायचंच थांबवतात. You need to come to church. असं नाही, त्यावेळेला उलट पक्षी तुम्ही चर्चला यायला हवं, Because there you find comfort. कारण चर्च मध्ये सांत्वन मिळतं. Are you understanding? समजताना मी काय म्हणतो? Some people don't come to church because, they say the believers are only troubling me. काही माणसं चर्चला येत नाहीत, त्यांची कारण काय? तर ती म्हणतात नाही, चर्चला काय जायचं, बिलीवर माणसंच मला त्रास देतात. Yes, who else will be troubling you? अरे दुसरं कोण तुला त्रास देणार आहे? माणसंच माणसाला त्रास देतात, See, जनावर now- बरी असतात कधी कधी. See, what happens is, काय होतं? perfect people don't come to church. परिपूर्ण माणसं चर्चला येत नाहीत हो. जे परफेक्ट आहेत त्यांना इथे येऊन करायचं काय? God does not call the righteous. देवबाप काही नीतिमान माणसांना तर पाचारत नाहीये, बोलवताना त्याने अधार्मिकच बोलवलेत. And so when you come to church, you don't come to church because you are perfect, but because you are imperfect. तर आपण चर्चला जेव्हा येतो त्याला आपण परिपूर्ण आहोत, परफेक्ट आहोत, मास्टरी मिळवलेली आहे म्हणून येत नाही. नाही, मी अजून कमी पडतोय, मी अजून कुठेतरी माझ्यात त्रुटी आहे, मी अपरिपूर्ण आहे म्हणून येतो. And so if you realize that your brother is wanting in certain things, that means he has a flaw. आणि तुम्हाला जर असं लक्षात आलं की तुमचा एखादा बंधू एखाद्या गोष्टीमध्ये कमी पडत आहे, तर काहीतरी त्याच्यात त्रुटी आहे. See, he's coming to church itself shows that he wants to change. त्याचं चर्चला येणंच हे सिद्ध करतं की त्याला बदलायचं Now, आहे. so while he's sitting with you, तो तुमच्यावर का बसतोय? he is an imperfect person, तो अपरिपूर्ण माणूस आहे. as you are imperfect. जसं तुम्ही अपरिपूर्ण आहात तसा तोही अपरिपूर्ण आहे. So we are all imperfect in various areas of our lives. तर आपण सगळेच इथं अपरिपूर्ण माणसं आहोत, कुठल्या ना कुठल्या भागामध्ये जीवनात कमीच पडणारे आहोत. Amen. आमेन. But we need to come to church पण आपण चर्चला यायची गरज to आहे. change. कशासाठी? की मला बदलायचं Now, आहे. if you see all those people who joined David in the cave, तुम्ही जर पाहिलं की सगळी जी माणसं दाविदाकडे त्या गुहेत आली, everybody was lacking. सगळ्यांना काही ना काही कमतरता होती. 2 Samuel 22:2 says everyone was lacking. 1 शमूएल 22:2 मध्ये लिहिलेले पहा, प्रत्येकाला काही ना काही कमतरता होती, त्रुटी होती. There was not a perfect person amongst them. त्या 400 मध्ये एकही परिपूर्ण किंवा परफेक्ट नव्हता. Amen. कुठेतरी घोडा लंगडाच होता. But पण when they came to David, जेव्हा ते दाविदाकडे गुहेत आले, their lives changed. त्यांची जीवन बदलली. Praise God. आमेन. See, it's not the place that is important. जागा महत्वाची नाही हो. Okay? The person also in the church, the leadership also should be right. चर्च मधले जे लीडर्स आहेत, पुढारी पण करणारे नेते आहेत, तेही बरोबर पाहिजेत. Amen. Amen. If I am not right here, जर मी इथे बरोबर आणि योग्यतेनं नसलो, you will die. तर तुम्ही मराल ना. You better not join this church then. आणि मग तुम्ही या चर्चला येऊ नये, मग तुम्ही या चर्चची मेंबरशिप घेऊ नये. Are you understanding? कळतं ना मी काय म्हणतो? If they had stayed with Saul, they would have died like Saul's son. जर ही 400 माणसं शौला बरोबर राहिली असती, तर शौलाचा मुलगा योनाथान जसं त्याच्याबरोबर मरण पावला, तसंही 400 ही शौला बरोबर मरण पावली असती. Say, all came, but Jonathan didn't. सगळी आली, पण जोनाथन नाही So आला. the Jonathans need to come to
David. योनातानांनी दाविदाकडे यायची गरज आहे. Are you understanding, people? पंचिंग लाईन, योनातानांनी दाविदाकडे यायची गरज आहे. Otherwise, नाहीतर they will die in some area of their lives. ते आयुष्यातल्या कुठल्या तरी भागात मरतील. If they don't die physically, they will die in some areas of their आणि lives. शारीरिक रीतीने मरण नाही पावले तरी कुठेतरी कुठल्या तरी रीतीने त्यांना मरण येईल. They will not grow. ते वाढणार नाहीत. I'm not boasting, but with all humility I say, there are people who don't come to church. When they go out, they are dying. मी घमेंड बाळगत नाही, पण जी माणसं चर्चला येत नाहीत, बाहेर पडल्यानंतर ती मरतायत. They are dying there outside. ती बाहेर मरतायत. See, God raises up some leaders in the church. देव उभं करतो ना चर्च मध्ये काही लीडर्सना, पुढाऱ्यांना. All these people who were discomfited and in debts, they came to David. They didn't come to God. ही सारी माणसं, 400 माणसं, ज्यांना त्रास होता, ज्यांना दिलासा मिळत नव्हता, लक्षात घ्या, ती डेव्हिडकडे आलेली, देवाकडे नाही. But through David, they could contact God. पण दाविदाद्वारे ते देवाला संबंधात आणू शकले, देवाशी संबंध जोडू शकले. Because God keeps his people. कारण देव देवाची लोक ठेवतो ना. God keeps his people. देव देवाची लोक ठेवतो. Amen. Amen. If you see the church in the wilderness, तुम्ही जर अरण्यातलं चर्च पाहिलं, why Bible says that it is called the church in the wilderness? बायबल का असं म्हणतं की ते अरण्यातलं चर्च किंवा ती अरण्यातली मंडळी आहे असं बायबल का म्हणतं? See? हा? Because God wants them to be together. कारण देवाची इच्छा आहे की त्यांनी सगळ्यांनी एकत्र राहायला हवंय. Church means ecclesia. अहो, चर्च म्हणजे एक्लिशिया. Ecclesia means called out people. एक्लिशिया म्हणजे पाचारलेले, बोलावलेले लोक. Called out from where? बोलावलेले, कुठून बोलावलेले? From Egypt. इजिप्त, मिस्र देशातनं बोलावलेले. God took them out of Egypt देवाने त्यांना मिस्र देशातनं बाहेर आणलं and said, you stay together. आणि देव त्यांना म्हणाला तुम्ही एकत्र राहा. But what happens पण is, काय होतं की we come out of Egypt, but Egypt has not come out of our hearts. आपण मिस्र देशातनं बाहेर पडतो खरे, पण आपल्या हृदयातनं मिस्र देश बाहेर पडलेला नाही खरे. So you can imagine what will happen if you stay in Egypt. मग तुम्ही मिस्र देशात राहिला तर काय होईल? हृदयामध्ये मिस्र देश अजून राहिलेला आहे आणि तुम्ही खुद्दच मिस्र देशात तरी राहिला तर काय होईल? Are you understanding? कळतं ना मी A काय म्हणतो? believer may stay in Egypt and think that he is well off, but he is not. एखादा बिलीवर माणूस मिस्र देशात राहील आणि त्याला तरी असं वाटेल की त्याचं ठीकठाक चाललंय, पण त्याचं ठीकठाक चाललेलं नाहीये. Even after coming out of Egypt, that Egypt was still in their heart. मिस्र देशातनं बाहेर पडल्यानंतर सुद्धा त्या इस्रायली लोकांच्या हृदयात मिस्र देश होता. The believers were ready to stone David, not आणि the unbelievers. विश्वासू माणसं दाविदाला दगडमार करायला तयार होती, अविश्वासू नाही. Are you understanding? लक्षात येते ना मी काय म्हणतोय? Pharaoh was not ready to throw stones, Pharaoh- but the church in the wilderness was ready to throw stones on Moses. फारो मोशेवर दगडमार करायला तयार नव्हता. फारो मोशेवर दगडमार करायला आलाही नाही, पण अरण्यातली मंडळी म्हणजे देवाची माणसं मोशेला दगडमार करायला तयार झाली. Yet that does not entitle you to come out of the church. तरी त्यातनं तुम्हाला हे शीर्षक मिळत नाही की तुम्ही चर्च मध्ये येऊ नये. See, God still wanted them together. देवाची इच्छा तरी हीच होती की सगळ्यांनी एकत्र राहायलाच पाहिजे. He didn't say, तो असं नाही म्हणाला, oh, these people are ready to throw stones now, they have to be sent back to Egypt. ही माणसं आता दगडमार करायला फार तयार झालेली आहेत मोशेवर, त्यांना मिस्र देशात परत पाठवून द्या असं देव म्हटला नाही. No church is perfect, एकही मंडळी किंवा चर्च परिपूर्ण नाहीये, but every church should be growing. पण प्रत्येक चर्च वाढलं पाहिजे हे खरं आहे. Every church life should revolve around the Lord Jesus Christ. आणि प्रत्येक मंडळीचं, प्रत्येक चर्चचं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताच्या सभोवताली फिरायला पाहिजे हेही खरं आहे. If the church does not preach Christ, then that is not the church for Christians. चर्च एखाद्या चर्च मध्ये ख्रिस्त गाजवला जात नसेल तर ते चर्च ख्रिस्ती लोकांसाठी नाही आहे. Are As you simple as understanding, that. people? Amen. आमेन. You need to carry the church in your heart, and you need to visit the church also at all times. तुम्ही हृदयामध्ये ही चर्च ठेवलं पाहिजे तुमचं, आणि तुम्ही चर्चलाही आलं पाहिजे तुमच्या. See, wherever Abraham, he raised up an altar. जिथे कुठे अब्राहम तिथे त्यांनी बांधली वेदी. Everywhere he built an altar. सगळीकडे अब्राहम वेदी बांधत गेला. Why? का? Because he wanted God's presence. त्याला देवाचा सहवास हवा होता की जिथं मी तिथं माझा देव. And it always, whenever you raise up an altar, it has an impact in the heavenly realms. आणि जेव्हा केव्हा आपण वेदी बांधतो ना, त्याचा एक प्रभाव, त्याची एक छाप स्वर्गीय स्तरात पडते. Because it has to do with one's faith. कारण एखाद्याच्या विश्वासाशी याचा संबंध आहे. Amen. आमेन.
Sometimes we think, buildings and, structures and monuments do not play a major role. कधी कधी आपल्याला असं वाटायला लागतं की नाही बिल्डिंग इमारत वगैरे काही भूमिका बसवत नाही, त्या एवढ्या महत्त्वाच्या नाहीत. No. असं नव्हे. Whatever you bind on earth shall be bound in heaven. तुम्ही पृथ्वीवर जे बांधाल ते स्वर्गात बांधलं जाईल. There has to be a place to bind. आता एक जागा तर हवी बांधायची. There has to be faith to bind. विश्वास तर हवा बांधायला. Amen. एक जागा तर हवी बांधायची. There is a place where believers need to gather and bring down the anointing of God. एक जागा अशी असायला हवी, अशी असते की जिथं बिलीव्हर लोकांनी एकत्र जमून देवाचा सहवास खाली उतरवायचा असतो. Amen. Amen. This place ही जागा, is a powerful place. ही जागा सामर्थ्यशाली आहे. Powerful place. ही जागा सामर्थ्यशाली आहे. God visits this place. परमेश्वर या जागेला भेट देतो. Whatever you see every Saturday, जे काही तुम्ही दर शनिवारी इथे पाहता, it is only because that we gather together as believers in this ते place. सगळं याच कारणाने होत असतं की आपण विश्वासू या नात्यानं या जागेत एकत्र होत असतो म्हणून. There is an invisible influence that comes from this place. एक अदृश्य छाप या जागेवर येते. There is a manifestation. एक प्रगटीकरण, एक Wherever प्रदर्शन. there is a physical altar, there is a spiritual manifestation. जिथे कुठे शारीरिक वेदी बांधली जाते तिथे आध्यात्मिक प्रदर्शन होतातच. Amen. Amen. The atmosphere becomes charged. आणि संपूर्ण वातावरण तिथलं असं चार्जअप होऊन जातं. एक इम्पॅक्ट होतो त्या गोष्टीचा, त्या सभेचा, त्या मंदिराचा, त्या कार्याचा अख्ख्या शहरावर, अख्ख्या राज्यावर. Something good hangs around in that place. आणि काहीतरी चांगलं त्या जागेमध्ये लटकलेलंच असतं सगळीकडे. Praise the Lord. Amen. Something good hangs around that place. काहीतरी चांगलं त्या जागेमध्ये सदैव वावरत असतं. Amen. Amen. The spiritual atmosphere is charged. आध्यात्मिक वातावरण तिथलं नेहमी असं चार्ज झालेलं If असतं. God places His name there, then He sees that His presence also is there. परमेश्वराने त्या जागेवर आपल्या नावाचा छापा मारला असेल तर परमेश्वर हेही पाहतो की माझ्या नावाबरोबर मी पण तिथे पाहिजे. See, if there is a religious place जर एखादं धार्मिक स्थळ आहे and demons are worshipped there, आणि तिथं समजा भूतांची आराधना चालते, there is always a foreboding atmosphere in that place. तर तिथे एक वस्तीचं वातावरण असतं It has an effect in the spiritual atmosphere. आणि त्याची छाप आध्यात्मिक स्तरात काहीतरी इम्पॅक्ट, त्याची छाप पडत असते. Amen. Amen. The devil has certain kind of authority in that place. आणि सैतानाकडे काही ना काही प्रमाणामध्ये त्या जागेचा एक अधिकार असतो सैतानाकडे. If you place the Lord in your home, then God has authority on that home. जर तुम्ही तुमच्या घरात प्रभूला आणून ठेवलं तर प्रभूला अधिकार आहे त्या घरावर. But if you place a demon in that home, then to a certain level the devil has authority over your home. पण त्याच घरात तुम्ही भूत आणून ठेवली तर भूतांचा म्हणजे सैतानाचाही काही प्रमाणात तुमच्यावर अधिकार मग असणार See, आहे. God does not move beyond your faith. परमेश्वर तुमच्या विश्वासापलीकडे तर कार्य करू शकत नाही. It's not just the measure, but on whom do you have faith? आणि केवळ प्रमाण नाही हो, तुम्ही कुणावर विश्वास ठेवलाय तेही महत्वाचं आहे. Are you understanding, people? समजतं का मी काय म्हणतो? किती विश्वास ठेवला ते महत्वाचं आहे, ठीक आहे, पण किती विश्वास कुणावर ठेवलाय तेही बघा. Praise the Lord. Amen. So wherever your faith qualifies, there God manifests Himself. तर जिथे कुठे तुमचा विश्वास एक गुणवत्तावान असा मानला जातो, चांगल्या दर्जाचा असा उतरतो, तिथे ते उतरतो. See, why do you come here? तुम्ही इथे काय येता? You know God is here. कारण तुम्हाला माहितीये देव इथे आहे. See, your faith is on God, तुमचा विश्वास देवावर आहे. and that itself brings the manifestation of God. बस त्यातनंच देवाचं प्रगटीकरण, प्रदर्शन, सामर्थ्य सगळं इथे येतं. That's why we should enter the gates with thanksgiving in our heart. आणि म्हणून आपल्या अंतःकरणात परमेश्वराचं स्तुती स्तवन करत, आभार प्रदर्शन करत आपण गेट मध्ये पाऊल टाकायचं. Amen. आमेन. That's why म्हणून I saw that this will not be just a place where we worship God, but it should be a church of God. तर म्हणून मी ही दक्षता बाळगली की ही जागा केवळ देवाची आराधना चालते अशी जागा नको, तर इथे एक इमारत, एक जागा, एक चर्च पाहिजे. Amen. We used to have our meetings at some schools. नाहीतर एका शाळेत आमच्या सभा चालायच्या. See, and we used to, called on the manifestation of God. देवाचं सामर्थ्य तिथं आम्ही खाली बोलवायचो. And God, He was very faithful. देव फार विश्वासू होता. But here, this place is the temple of God. पण ही जागा देवाचं मंदिर आहे. It's specially made as a church of God. आणि ही जागा खास करून देवाचं चर्च किंवा मंडळी म्हणून बांधलेली आहे. Amen. Amen. See, the purpose behind the building also is very important. बिल्डिंगच्या मागचे संकल्पही लक्षात घ्यायला लागतात, ते महत्वाचं आहे. बिल्डिंग बांधली का बांधली, चर्च बांधलं का बांधलं. If it was built for commercial purpose, जर काही व्यापारीकरण करायचं असेल आणि धंदेच करायचे असतील म्हणून आहे, then you don't have that kind of spiritual impact. तर त्या पद्धतीचा आत्मिक प्रभाव त्या जागेत मग पडत नाही. But if you build this exclusively for God's worship, पण काटेकोरपणे देवाची आराधनाच या मंदिरात चालेल म्हणून जर मंदिर उभं केलं, then there is a greater anointing. तर मग तिथे महान अभिषेक येतो. See,
I cannot use this place for commercial purposes. मी या जागेचा वापर कमर्शियल वापरासाठी, व्यापारीकरणासाठी, धंदे करण्यासाठी करू शकत And नाही. expect God's miracles to happen. आणि त्या सगळ्यासाठी या जागेचा व्यापार करायचा आणि मग तरी अपेक्षा ठेवायची की देव चमत्कार करेल, ही अपेक्षा चुकीची आहे. To a measure, God can bless because His name carries the power. काही प्रमाणात तरी देव आशीर्वादित करेल, नाही असं नाही, कारण त्याच्या नावात तेवढं सामर्थ्य आहे. Like for instance, उदाहरणार्थ today anybody becomes a pastor. आज कोणीही पास्टर And होतं, people say, आज कोणीही पास्टर होऊन जातं आणि लोक म्हणतात yes, he prayed, this happened, he did this prayed and that happened. म्हणजे मॅन ऑफ गॉड फ्रेज फार कॉमन झालेली आहे. मॅन ऑफ गॉडनी But- अशी प्रार्थना केली, असं झालं, पास्टरांनी असं प्रार्थना आहे, तसं झालं. But see, that is called a believer's anointing. पण ते विश्वासू माणसाचा अभिषेक And आहे. every believer has an anointing to a measure. त्याला विश्वासू माणसाचा अभिषेक म्हणतात, कारण की प्रत्येक विश्वासू माणसावर काही ना काही प्रमाणात अभिषेक असतो. See, you have a measure of anointing. तुमच्याकडेही काही प्रमाणात अभिषेक आहे, तुम्ही बिलीवर आहे. See, you can pray in your home, things can happen. तुम्ही तुमच्या घरात प्रार्थना कराल, गोष्टी घडतील, घडू You don't शकतात. need Pastor Peter. तुम्हाला पास्टर पीटरची गरज पडेलच असं काही नाही. See, but when there is a corporate meeting पण जेव्हा अशी कॉर्पोरेट सभा and you भरते want a greater anointing, आणि तुम्हाला त्या सभेमध्ये महान अभिषेक हवा असतो, you cannot do with the personal anointing. त्याला तिथं व्यक्तिगत अभिषेकाने चालत नाही. The Spirit of the Lord should come upon him तिथं देवाचा आत्मा त्याच्यावर यायलाच हवा. to minister to the crowd. तिथं देवाचा आत्मा, तो जो कोणी आहे, लीडर आहे, पास्टर आहे, जो कोणी, त्याच्यावर उतरायलाच हवा, लोकांची सेवा करायला. Are you understanding? मग तिथं ते प्रमाणातलं बिलीवर माणसाचा अभिषेक तिथं चालत नाही. Amen. आमेन. Like, in a car, 4 people can drive, जसं एखाद्या कार मध्ये 4 माणसं बसू शकतात, but you cannot fix up 50 bogies पण attached to that car. त्या कारला 50 डबे लावून चालतील का? ती ट्रेन आहे का? ती कार आहे ना, उसको डबे लगा के चलेगा क्या? See, it can take 4. 4 माणसं त्यात It बसतील, can take 8. 8 बसतील, जास्तीत But जास्त not more खूप than होईल. that. त्याहून जास्त नाही See, होत. in the same way, तसंच so some people to a measure, then they pray, they say, see, it is happening. Yeah, it will happen. काही प्रमाणात काही माणसं मग प्रार्थना करतात, घडतं, घडल्यावर म्हणतात, होय घडलं, घडतंय. अरे But see, it's a घडेल. personal anointing. तो व्यक्तिगत It's अभिषेक a आहे, believer's तो anointing. बिलीवरचा अभिषेक आहे. But there is an anointing which is called pastor's anointing, evangelist's anointing, apostles' anointing, prophet's anointing. अहो पण एक अभिषेक असा आहे की ज्याला पाळकांचा अभिषेक म्हणतात, सुवार्थिकाचा अभिषेक म्हणतात, ज्याला शिक्षकाचा अभिषेक म्हणतात, जो त्या त्या वेळेला उतरतो, उतरायला हवा. Praise God. So Amen. every place तर दर ठिकाण, प्रत्येक where जागी, God's name is established, ज्या प्रत्येक जागी देवाचं नाव स्थिर स्थावर झालेलं the आहे, devil has no authority in that place. सैतानाचा अधिकार त्या जागेवर चालत नाही. His authority doesn't work. सैतानाचा अधिकार त्या जागेवर चालत नाही. That's why God said, म्हणून ते बोलला, Abraham, wherever you go, raise up an altar. अब्रामा, जिथे कुठे तू जाशील ना बेटा, तिथे वेदी बांध. Now, he didn't go out of Canaan land. तो कनान देशातनं बाहेर नाही गेला. God told him only to raise up altars in the land of Canaan. देवाने त्याला फक्त कनान देशाच्या आत वेद्या बांधायला सांगितलं की जिथं जिथं जाशील बेटा वेदी बांध. He didn't go to Europe. तो युरोपला गेला नाही बांधायला, Only in Canaan land. फक्त कनान. And that is Israel today. आणि कनान म्हणजे आजचं इस्रायल. See, आमेन. God said, when you raise up an altar, I will have that authority on that ते land. म्हणतो, जेव्हा तुम्ही अशा पद्धतीनं वेदी बांधाल ना त्या जागी, त्या जागेवरचा अधिकार मी घेईन. See? तिथं देवाचं राज्य चालेल. That's why when people come here who are demon possessed, they always testify, the devil didn't want me to come in this place. आणि म्हणून तुम्ही पहा ना, ज्या माणसांच्या अंगात येत असतं, ज्यांना सैतान लागलेला असतो, दुरात्माग्रस्त माणसं जेव्हा केव्हा इथं येतात आणि सुटका पावतात, त्यानंतर साक्ष सांगताना म्हणतात पहा की सैतान मला इथं येऊच देत नव्हता. Amen. मला काहीतरी आवाज येत होता की तू तिथं जाऊ नको. Something takes place in the heavenlies. स्वर्गीय स्थानात काहीतरी होतो. Slowly the spiritual power takes control over that area and over the hearts of the people. आणि हळूहळू मग काय होतं की आध्यात्मिक सामर्थ्य त्या जागेवर आणि तिथल्या लोकांच्या अंतःकरणावर ताबा घ्यायला लागतं. Amen. आमेन. Our church is a monument that has spiritual implications. आपलं चर्च एक असं स्मारक चिन्ह, स्मारक स्तंभ आहे की जिथे आध्यात्मिक नियम आपण लागू पाडलेले आहेत. Amen. Amen. See, the devil does not want even a physical expression of God. सैतानाला तर देवाविषयीनं शारीरिक हावभाव पण नको आहेत. See, it's not only spiritual expression, even the physical expression the devil doesn't want. सैतानाला आध्यात्मिक तर सोडाच, पण शारीरिक देखील कुठंच काही प्रदर्शन आणि सामर्थ्य सैतानाला नको आहे. Like in China, they pulled down most of the crosses. जसं चायनामध्ये कितीतरी क्रॉस त्यांनी पाडले. They pulled down many crosses. अनेक क्रॉस त्यांनी पाडले.
And some people held on to the cross. आणि काही माणसं मात्र इथं क्रॉसला धरून राहिली. And they wanted to die. I mean, that is the extreme. You don't need to die for that cross. त्यांना मरायची इच्छा झाली त्या क्रॉससाठी. आता ही पण एक अतिशयोक्तीच आहे. त्या क्रॉससाठी तुम्ही मरायची गरज नाही. Say, let it go. ठीक आहे. You have a cross in your heart. ठीक आहे. त्यांनी क्रॉस पाडला. त्यांनी क्रॉस पाडला, क्रॉस नेला. ठीक आहे ना राजा. But what I want to say is तुझ्या हृदयामध्ये क्रॉस आहे, तू विश्वास ठेवतोय, पण मला जे म्हणायचं ते हे आहे that even the physical expression the devil hates की of God. शारीरिक हावभाव किंवा शारीरिक सामर्थ्य पण जे प्रगट होतं ते सैतानाला आवडत नाही. देवाविषयीचं सैतानाला देवाचं काहीच आवडत नाही. Of the physical aspect of God also he hates. शारीरिक दृष्टिकोन सुद्धा सैतानाला देवाचे खपत नाही. He cannot stand it. The cross that we have put there out, जो क्रॉस आपण लाल बाहेर लावलाय, the devil doesn't like it. सैतानाला नाही आवडत तो. See? It is not a spiritual aspect, it's a physical aspect, आता yet he hates it. लक्षात घ्या मी काय म्हणतो. बाहेर आपल्या चर्चच्या बाहेर कमानीला क्रॉस लावलेला सैतानाला आवडत नाही. आता ती काही आध्यात्मिक बाब नाहीये, ते एक शारीरिक प्रदर्शन केलेलं आहे, भौतिक प्रदर्शन केलेलं आहे, पण तेही सैतानाला आवडत नाही. Because कारण that physical aspect of the cross, it brings more faith in you. तो जो काही भौतिक क्रॉस लावलेला तुम्ही पाहताय तो बघून तुमच्यात अजून विश्वास निर्माण होतो ना. It brings forth faith in you. त्यातनं अजून तुमच्यात विश्वास निर्माण होतो, तर ते थोडं सैतानाला खपणार आहे. And people are drawn to that place. आणि लोक त्या जागेकडे अशी खेचली जातात, तेही सैतानाला आवडणार नाही. And the spiritual atmosphere is charged with angels always moving around in this place. आणि आध्यात्मिक वातावरण नेहमी मग त्या भागामध्ये, त्या परिसरामध्ये, त्या जागेमध्ये देवाचे देवदूत सदैव तिथं हालचाल करत राहतात आणि आध्यात्मिक एक वातावरण फार चार्जड असतं तिथे. Wherever people's faith is built, that is the place of God. ज्या ज्या जागेमध्ये लोकांचा विश्वास देवावरचा अजून वाढवला जातो किंवा जी जी जागा जिवंत देवावरचा विश्वास लोकांमध्ये वाढवण्यास तर कारणीभूत होते, तिथे देवाची छाप असते. आमेन. Your faith is built in this place. तुमचा विश्वास या जागेत येऊन वाढतो. Your blessings are received by you. तुमचे आशीर्वाद तुम्ही इथे स्वीकारता, तुम्हाला मिळतात. There is something happening here week after week. दर आठवड्याला, आठवड्यामागे आठवडे इथे काहीतरी होतं. And if you होतं. stay away from this place, आणि या जागेपासूनच जर तुम्ही लांब 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 राहिला, you will be like that coal which was burning together, but when it was separated, it died down. तर मग झालं, तुम्ही त्या अशा कोळशासारखे व्हाल की जो जळलेला कोळसा सगळ्या कोळशांमध्ये होता, पण वेगळा केला तर विझला. Yes. Coal, if they, as long as they stay together, they will burn together. कोळसे एकत्र राहून जळत राहिले तर जळत राहतात. You take one out, that one will die out. एकट्याला बाहेर काढा, तो विझतो. See? That's why we need to stay together. म्हणून जे आपण एकत्र राहायचं ते यासाठी. There is a corporate anointing when you stay together. एकत्र राहिल्यामुळे येणारा एक अभिषेक असतो. See? आमेन. That's why God wanted Israel to stay together. म्हणून देवाची इच्छा होती की इस्रायलने एकत्र राहावं. Some people only believe in universal church. काही लोकांचा विश्वास वैश्विक चर्च, They don't believe in the local church. त्यांचा लोकल चर्चवर वगैरे काही विश्वासच नाही. All these organizations are very good. या सगळ्या संस्था ज्या कुठल्या चालतात ना येशूच्या नावात आहेत, सगळ्या चांगल्या There are many. अनेक आहेत. I won't name it. नाव नाही घ्यायची. But there are many organizations. संस्था अनेक आहेत. See? But पण what help you get in the local church, Ah. you won't get it there. स्थानिक मंडळीत लोकल चर्च मध्ये जी मदत मिळते ती संस्थांमध्ये मिळणार नाही. Yes. त्या संस्था आहेत. See? And sometimes these organizations fail to really understand the spiritual truth. आणि And they कधी-कधी- draw out the cream of the people from the churches and they use them for the organization. आणि कधी कधी या संस्था ही जी आध्यात्मिक सत्य आहेत ती जाणून घेण्यामध्ये अपयशी ठरतात. आणि मग या संस्था काय करतात, लोकल चर्च स्थानिक मंडळीतल्याच मलई सारख्या चांगल्या चांगल्या लोकांना काढून घेऊन त्यांच्याकडे त्यांच्या लाभास्तव वापरतात. Even an evangelist should belong to a local church. स्वार्थिक जरी असला तरी तो एखाद्या स्थानिक मंडळीत मेंबर पाहिजे. No matter how big he is. तो किती मोठा इव्हँजलिस्ट असो, तो लोकल चर्च मध्ये मेंबर पाहिजे. Because कारण there is only one thing that God sanctioned and that is the church. एकाच गोष्टीवर देवाची मान्यता आहे, ज्याला चर्च म्हणतात. Bible never spoke of organizations. बायबल संस्थांविषयी काही सांगत नाही. एकाच If he has a गोष्टीवर stamp of approval, then it is the church. मान्यतेचा शिक्का देवाचा फक्त चर्चवर आहे. Are you understanding? कळतं मी काय म्हणतो? म्हणून चर्च That's पाहिजे. why Jesus said, I am building my church. म्हणून तर येशू म्हटला मी माझं चर्च बांधत आहे. And the people say, oh, he's building his universal मग church. लोक म्हणाले हा तो त्याचं वैश्विक चर्च बांधतोय. But there has to be a physical aspect of the spiritual
realm. असं नव्हे, पण आध्यात्मिक स्तराचं काहीतरी शारीरिक प्रदर्शन, भौतिक प्रदर्शन पण हवं ना. We are not living only in the spirit. We have got our bodies as well. आपण केवळ आत्म्यात तर राहत नाही, शरीर आहे ना. And trouble is not in our spirit but in our life. आणि त्रास आत्म्यात नसतात, त्रास जीवाला, त्रास जीवनात असतात. Amen. त्रास जीवनात असतात, आत्म्यात नाही. Where is the problem in the spirit? आत्म्यात काय त्रास आहे दाखवा. There is no problem in the spirit. आत्म्यात काय त्रास नाही. You will not have a problem with a brother who is united only to the universal church. जो भाऊ केवळ युनिव्हर्सल म्हणजे वैश्विक चर्चला निगडित असतो, त्याच्याशी तुम्हाला काही त्रास होणार नाही. See, because it's like a spirit. कारण ते आत्म्यासारखं आहे. You need to grow in the soul. असं नव्हे, जीवात वाढायला हवंय ना. The church is there for your soul. चर्च तुमच्या जीवासाठी आहे. Universal church is for your spirit. वैश्विक चर्च आत्म्यासाठी आहे. Because one day we are going to be together in the spirit. एके दिवशी आत्म्यात आपण सगळे एक होणार आहोत. Amen. आमेन. And if you want blessings, आणि तुम्हाला जर आशीर्वाद खरोखर हवे असतील, you need to join any church. I'm not talking about this church. You have to be in any church. तर तुम्ही कुठल्या ना कुठल्या चर्चची मेंबरशिप घ्यायला पाहिजे. मी फक्त माझ्या चर्च विषयी बोलत नाही, तुम्ही कुठेही मेंबरशिप घ्या. Where you will get your breaking of bread. तुम्हाला प्रभू भोजन कुठे मिळणार? हवेत, विश्वात. See, Paul वैश्विक says, चर्चमध्ये if you have some confrontations, you can go and eat at home, but don't fight in the church while having breaking of bread. पॉल म्हणतो तुमच्यात काही वादिवाद झाले तर घरात जाऊन तुम्ही ते वादिवाद संपवू शकता, पण प्रभू भोजनात वादिवाद करायचे नाहीत. There you get blessings, कारण तिथे आशीर्वाद मिळतो. long life and good health. दीर्घायुष्य, चांगली तब्येत. प्रभू भोजनात हे आशीर्वाद मिळतात आणि प्रभू भोजन चर्च मध्ये होतं. Here you are getting help from one another. इथे एकमेकांकडनं मदत You मिळते. grow. तिथे आपली वाढ होते. See? इथे हा त्रास देतो तर ही मदतही करते. इथे वो अच्छा नाही, ये बडे अच्छे, असं सगळं इथे असतं. Paul established local churches. पॉलने स्थानिक मंडळ्या स्थापित केल्या. In the whole of Asia, he had established churches. संपूर्ण आशिया खंडामध्ये त्याने स्थानिक मंडळ्या, लोकल चर्च स्थापित केले. Everywhere he went, he opened churches. जिथे कुठे पॉल गेला त्यांनी चर्च सुरू केलं. Even in Crete, he opened up churches. क्रेट मध्ये पण त्यांनी चर्च सुरू केलं. Even in Europe, God sent him there to open churches. युरोप मध्ये पण देवाने त्याला चर्च उघडायला पाठवलं. Why? If it only universal church was important, why did he open so many churches? जर वैश्विक चर्चच महत्वाचं असतं तर एवढे सारे चर्च देवाने त्याला उघडायला का लावले असते? He never had his own organization. त्याची काय स्वतःची संस्था त्यांनी कधी काढली नाही. I'm not saying it is not from God. मी असं म्हणत नाहीये की संस्था काढणं देवाकडनं नाही. But I'm saying God has put a stamp of approval on the church. पण माझं म्हणणं असं आहे की मान्यतेचा शिक्का देवाचा चर्चवर आहे. मी संस्था काढणं चुकीचं आहे म्हणत नाहीये. माझं म्हणणं असं आहे मान्यतेचा शिक्का देवाचा चर्चवर आहे. Amen. And so here we see इथे आपण पाहतो David was in the cave. दावीद गुहेत होता. He was in the plan of God. देवाच्या योजनेत होता. So you also, when you are in the cave, you are in the plan of God many times. तुम्ही पण जेव्हा अनेक वेळेला गुहेत असता तुम्ही देवाच्या योजनेत असता. Amen. आमेन. And Bible says बायबल म्हणतं many people, अनेक माणसं they were in debts कर्जबाजारी or होती, they were troubled. त्यांना त्रास होता. They came. ती सगळी त्रासलेली, कर्जात असलेली आली. Now they didn't only come to get relieved from all these things. आता ती माणसं केवळ या सगळ्यातनं सुटका मिळवायला फक्त आलेली They नव्हती, also came for the cause of David. ती दाविदाच्या कारणानंही आलेली. So you need to come for two तर purposes. दोन कारणांनी तुम्ही यायचं. One, एक, to receive your blessings. तुमचे आशीर्वाद मिळवायला. Second, दोन, to the cause of God that he has ordained through me. जे काही देवाचे संकल्प देवाने माझ्याद्वारे प्रस्थापित केलेत किंवा करू पाहतोय त्याला साथ द्यायला. And that is आणि ते म्हणजे propagating the gospel. शुभवर्तमानाला बढावा देणे, Increasing the kingdom of God. देवाचं राज्य वाढवणे. See, आमेन. we should not just live for our causes. We need to live for now God's causes as केवळ well. स्वतःच्या संकल्पांसाठी आता जगू नये, आता देवाच्या संकल्पांसाठीही जगायला सुरुवात करायला हवी. Because कारण as these people, जशी माणसं they started receiving blessings from God. त्यांना जसं देवाकडनं आशीर्वाद मिळायला लागले, At the same time, त्याच वेळेला they were also building their lives to be a help to David. त्यांची जीवन ते बांधायला लागले दावीदाला मदत करायला. Are you understanding? कळतं का मी काय म्हणतो? Did they just come out of debts? केवळ ती कर्जातनं बाहेर आली आणि मग गेली का? Did they come out only sorrow? फक्त ती दुःखातनं बाहेर आली आणि झालं का? And they said, okay, now we are out of debts, now out of the church. आणि कर्ज केलं, आता दुःख केलं, आता आम्ही चर्च सोडला, आता आम्ही बास, आता झालं ना No. आम्हाला. नाही. What did they do?
त्यांनी काय They केलं? built their life. त्यांनी त्यांचं जीवन मानलं And they finally said, आणि शेवटी म्हणाले, we are blessed. आम्ही आशीर्वादित Now आहोत. we will be a blessing to you. आता आम्ही तुम्हाला आशीर्वाद ठरणार आहोत सर. See, we will be a blessing to you. आता सर तुमच्यासाठी आम्ही आशीर्वाद बनायचं ठरवलंय दावीद सर. So David said, तर दावीद बोला, okay, you become my 400 mighty men. ठीक आहे, मग तुम्ही सगळे 400 माझे महायोद्धे महावीर बना. Our job is, आपलं काम आहे, we come to church not only to receive blessings from God, आपण चर्चला येतो किंवा यावं फक्त देवाकडनं आशीर्वाद मिळवायला नव्हे, but to be of service to God. पण देवाचं काहीतरी काम, काहीतरी सेवा हातात घ्यायला. Both should flow together. दोन्ही एकत्र चाललं पाहिजे. We need to see आपण पाहायचं how many years I am in the church की मी किती वर्ष चर्च मध्ये आहे, and how many years I have received blessing from God, किती वर्षांपासून देवाकडनं मला आशीर्वाद मिळतात, and have I impacted God's work? आणि मी देवाच्या कार्यामध्ये काही वाटा घेतलाय की To नाही. what measure have I impacted God's work? माझी काही छाप देवाच्या कार्यात पडलेली आहे की नाही. Say, how much I have been a blessing to Pastor Peter मी किती पास्टर पीटर साठी आशीर्वाद ठरलोय का नाहीच, and to his ministry. आणि पास्टर पीटर यांच्या सेवेसाठी मी आशीर्वाद ठरलोय की नाही. See, because it's not just my ministry. कारण केवळ ही माझी सेवा नाही, God has called me देवाने मला to do a पाठवलंय greater work, महान कार्य करायला, and He has to give me people to do greater work. आणि देवाने मला लोक दिली पाहिजेत ते महान कार्य करायला. I want 400 people. मलाही पाहिजेत ना त्या 400 सारखी 400 माणसं. I want 400 people. मलाही हवीत ना 400 माणसं. See? And I didn't call you. You came because God sent you. आणि मी तुम्हाला बोलवायला तर आलो नव्हतो, तुम्ही आलात कारण देवाने तुम्हाला माझ्याकडे पाठवलं. Eh? आमेन. David didn't call them. They came. दाविदाने तर त्यांना हाका मारल्या नव्हत्या, ते येऊन आले, They all came. ते सगळे आले. And here Bible says, इथे बायबल म्हणतं, those who joined David, see, some of them were distressed. जे सारे दाविदाकडे 400 लोक आले त्यातले काही निराश होते. That means म्हणजे they were oppressed to extremes. म्हणजे भयंकर दबाव, भयंकर तणाव, They were under great deal of stress and pressure. भयंकर प्रेशर खाली होती 400 माणसं. Now, there were people who were in debts, it आता काही says. माणसांना त्यांच्यामध्ये कर्ज झालेलं, You know how it is in these days. आणि अलीकडच्या दिवसात कसं आहे तुम्हाला माहित आहे. It's more easy to fall into debts than to come to earn your living. आणि अलीकडच्या दिवसांमध्ये कर्जात पडणं फार सोपं आहे हो. रोजची उपजीविका कमवण्यापेक्षा कर्जात पडणं अलीकडे सोपं आहे. Amen. आमेन. And so people fall into debts. तर लोक कर्जात पडतात, But they want help in a different way. पण त्यांना वेगळ्या रीतीनं मदत हवी असते. See, they don't want God's way. त्यांना देवाची रीत नको असते. See, when people are in debts, जेव्हा लोकांना कर्ज होतं, they just want to find prospectus people who will help them to come out of debts. त्याला लोक फक्त अशाच माणसांकडे पाहत असतात की जी माणसं त्यांना या कर्जातनं बाहेर पडायला सहाय्य करतील. In simple meaning, म्हणजे साधारण भाषेत अर्थ म्हटला तर they want you to just bail them out. त्यांची इच्छा अशी असते की बस मला यातनं बाहेर काढा, They don't have anything to do with you मला and your यातनं तुम्ही program and बाहेर your काढा. purpose and your plan. मला यातनं बेल आउट करावं, बाकी तुमच्याशी माझा काही संबंध नाही, तुमच्या कामाशी माझा काडीवर संबंध नाही, तुम्ही यातनं मला बाहेर काढा. See, that's what happens when you don't join a church. असं कधी होतं जेव्हा तुम्ही चर्चला जॉईन होत नाही, त्या चर्चची मेंबरशिप घेत नाही, तेव्हा असं होतं. Amen. आमेन. But see, but this is not the Christian spirit. पण ख्रिस्ती आत्मा असा नसतो. We are not here to just bail you out. ख्रिस्ती माणसाचा आत्मा असा नसावा. आम्ही इथे फक्त तुम्हाला बेलवर आउट करायला नाहीये. But we also want to teach you that you should not again fall into debts. आमची इच्छा ही आहे, आम्ही यासाठी पण आहे की आम्ही तुम्हाला शिकवावं की परत तुम्ही कर्जात पडू नये. But people say, पण लोक म्हणतात मला शिकू नका, तुम्ही पैसे देणार का नाही ते म्हणा. हा, See, that is the world's tendency. आता जगाची वृत्ती अशी असते हो. How many are understanding what I'm किती saying? लोकांना कळतं मी काय म्हणतो. See, जगाची वृत्ती अशी असते, ते जगात चालतं. people say, लोक म्हणतात भाषण देऊ नका, हा मदत करणार का सांगा ए फक्त. बघ, मुख्य बाब बोल, बाकीचं बोल नको. See? But see, that is not the way of dealing with Christian people. पण ख्रिस्ती लोकांशी कारभार करताना रीत अशी नव्हे. But see, we move like the world. पण आपण काय करतो, जे जगात चाललंय ते चर्च मध्ये करायला See, पाहतो. मदत करणार का ते सांगा आधी. हा, आधी ते बोला. No, सर्व God says, I will not help you like that. ते म्हणतो मी तुला अशी नाही मदत करणार. You come to Adullam cave, पहिला तू अदुलाम गुहेत ये. stay with David, अंदरा अंदरा दावीद के साथ let रह. him teach you. ये आत ये, दाविदा बरोबर राहा, त्या दाविदाला तुला थोडं शिकवू The दे next time you don't fall into debts. की पुढच्या वेळेला तू कर्जात पडू नये. See? हा? Because falling into debts are there are various reasons. कारण कर्जात पडायमागची कारण वेगवेगळी असू शकतात ना. See, sometimes your flesh wants so many things that you buy things more than you can even have. म्हणजे कधी कधी तुमच्या देहाला अंगाला एवढं काही हवंसं वाटायला लागतं की जे नकोय तेही आपल्या घरात यायला लागतं. Amen. And then we fall into debts. आणि मग कर्ज होतं. See, debts does not mean that you are really right. म्हणजे नाकापेक्षा मोती जोडो, म्हणजे कर्ज झालंय याचा अर्थ असं नाही की तुम्ही अगदी अचूक बरोबर आहात. Amen. See, a man who falls in debts does not mean he was absolutely right. माणूस जो कर्जात पडलेला आहे तो अचूक बरोबर होता असं नव्हे. But somewhere he made a mistake. याचा अर्थ काय लागतो, एखाद्याला कर्ज झालंय म्हणजे काय की कुठेतरी त्यांनी चूक केली.
See, we take loan from the bank, आपण बँकेतनं लोन घेतो, but we use prudence. पण आपण शहाणपण वापरतो. Amen. हा? मी कामाला नाही, मी लोन घेतो, हे हो. prudence नाहीये. हे याला शहाणपण म्हणतात का? याला दीड शहाणपण म्हणतात. Yeah, आमेन. sometimes it may happen, you may lose your job, कधी असं होऊ शकतं की तुमची अचानक नोकरी गेली and then you're not able to pay the loan. आणि मग तुम्हाला ते लोन फेडता येत नाही. But for that, you have to come to church. पण मग त्यासाठी चर्चला या. See, God will release His blessing upon you. देव सोडेल ना त्याचे आशीर्वाद तुमच्यावर. थोडं तुम्ही करा, बाकी देव करेल. I know a person who was working for us. मला एक व्यक्ती ठाऊक की जो आपल्यासाठीच काम करायचा, He was sincere. प्रामाणिक, But because of his own foolishness, त्याच्या स्वतःच्या मूर्खपणामुळे sometimes you see somebody else having something and you are tempted to buy those. कधी कधी असं होतं ना, आपण दुसऱ्यांना बरंच काही घेताना पाहतो, मग आपल्याला पण मोह व्हायला लागतात की त्यांच्याकडे आपण पण घेऊ. See, don't buy just because somebody else has got. अरे कोणाकडे तरी आहे म्हणून आपण त्याचा बंगला बघून झोपडी पाडायची का? मग राहायचं कुठं, झाडाखाली? हा? उसका बंगला देख के झोपड़ी गिरा है, तो रहेगा किधर, झाड़ के नीचे? Sometimes people buy even clothes which suit others but doesn't suit them. कधी कधी माणसं कपडेही दुसऱ्यांना सूट होतील असे घेतात आणि घालतात की जे त्यांना अजिबात सूट होत नाहीये. Yeah, it happens. See, some of the clothes may suit some people. आता काही कपडे काही लोकांना चांगले But we दिसतात. say, अरे तो किती छान दिसतो त्याच्यामध्ये, मी पण घेतो. आपण काय म्हणतो, अरे त्याला किती छान दिसतो, मी पण घेतो. But आपलं स्ट्रक्चर पण तसं अरे पाहिजे. पण आपला शरीर बांधा तसा हवा ना. वो येल्लो पहनता तेरे को अच्छा दिखेगा क्या? Now here, इथे people falling in debts. लोक कर्जात पडतात. Somewhere they made a mistake. आता जी कर्जात पडलेली आहे त्यांनी कुठेतरी काहीतरी चूक केलेली Now आहे. this fellow, हा, it was not his major mistake, आता ही काही त्याची खूप मोठी चूक नव्हती. but this fellow became a guarantor for somebody else. आपल्याकडचाच, आम्ही म्हटलं ना, आपल्याकडेच होता काम करायचा, कोणासाठी तरी गॅरंटर बनला. And so finally that person didn't pay. शेवटी ज्याच्यासाठी गॅरंटर बनलेला त्यांनी काही पैसे फेडले नाहीत. So he had to pay because झालं. those bouncers were coming to his house and हा. were bouncing him. बँकेतनं जप्ती ह्याच्यावर आली, बँकेचे बाउन्सर ह्याच्यावर बाउन्स. And so to pay those people, he was taking it from somebody else. आता ह्या बँकेला द्यायला, ह्या लोकांना फेडायला ह्यानी दुसऱ्यांकडनं घ्यायला सुरुवात केली. And to pay that fellow, he was taking from the fourth fellow. म्हणजे ए कडनं घेतलं ते बी ला दिलं, बी कडनं घेतलं सी ला दिलं, आणि झेड पर्यंत चालूच आहे. कमाल है, अन्या से लिया बन्या को दिया, फिर सुन्या से लिया कन्या को दिया. And so he owed many people, even the shopkeepers. तसं मग दुकानदारांचं कर्ज झालं, अनेक लोकांचं कर्ज, सगळ्यांकडनं पैसे घेऊन बाबा झाला कर्जबाजारी. When you fall in debts, जेव्हा तुम्ही कर्जात पडता, first of all, पहिलं तर acknowledge this fact that I had done foolish. पहिली गोष्ट, कर्जात पडल्यावर कबूल करायचं की मी मूर्खासारखा वागलो, And come to the Lord आणि प्रभूकडे and यायचं. speak to some strong believers, आणि काही धड अगदी खंबीर अशा विश्वासू लोकांशी तेव्हा some बोलायचं. seasoned people. काही उरलेले बिलीवर तेव्हा शोधायचे. But what the problem with us is, आपली समस्या काय आहे? we start coming to the church but looking out for people who can bail us out. आपण चर्चला येतो पण अशा लोकांना का शोधत राहतो की जे आपलं कर्ज काढतील. I helped him from time to time, आता वेळोवेळी मी त्यांना मदत केली, but he didn't want prayers. पण त्याला प्रार्थना नको. He was not interested in prayers. त्याला प्रार्थनेत उत्सुकता नाही. He was not interested in financial counseling. त्याला आर्थिक सल्ला मसलत वगैरे नकोय. So he didn't want to get back on the track. त्याला परत घसरलेली गाडी त्याला रुळावर आणायची नाही. Just you bail me out completely, that's all. फक्त मला बेलवर Don't बाहेर talk. काढा, बाकी बोलू नका. See, I would have tried to help him. मी त्याला मदत करायचा प्रयत्न अजून केला But असता. then such people start moving with the wrong attitude when you don't bail them out in one instant. पण अशी माणसं चुकीच्या वृत्तीनं वागायला लागतात. जेव्हा एखाद वेळेला आपण त्यांना मदत करत नाही ना, त्यावेळेपासून मग ते लोक चुकीच्या वृत्तीनं वागतात. And they start blaming everybody except themselves. आणि मग सगळ्यांना नावं ठेवणार, सगळ्यांना दोष देणार, सगळ्यांना नावं ठेवणार, स्वतःला अजिबात नाही. त्याला विचारलं त्यांनी दिलं दिलं नाही. नाही. काय लोक आहे हो बघा. ना, म्हणजे हे असं, अरे एक तिथं 4 तुझ्याकडे आहेत. And then they go out, and then he went out and started speaking to people, and then saying, मग गेला बाहेर. these are the believers, they call themselves believers, they don't bail me out. मग गेला बाहेर, मग बडबड करायला सुरुवात, मग सगळ्या चवाट्या पिटायला सुरुवात. हे काय बिलीवर का, ह्यांना काय बिलीवर म्हणायचं का, मदत मागायला गेलो करत नाही असं कुठं होतं का. And then saying, मग म्हणायचं, do you know, तुम्हाला माहितीये the other church is calling me. बाकीचं ते दुसरं चर्च मला बोलवत They आहे, know my importance. त्यांना माझं महत्व So कळलेलं आहे. that debts and all is left aside now. म्हणजे आता कर्ज राहिलं बाजूला, But see, others are calling me now. आता दुसरे चर्च मला बोलवत So आहे. you now decide. म्हणजे तुम्ही ठरवा आता मी तुम्हाला हवंय की नकोय. When you are in debts, you have to first become humble. कर्ज झालंय ना बेटा, थोडा झुकताले, थोडा नमताले, Get prayed from people. थोडं नम्र हो, प्रार्थना करून घे. See, like
That fellow is calling me. आता ते मला बोलवत आहेत. See, it is a veiled threat on you. हे तुमच्यावरती अशी पडदा घातलेली अशी एक भीती आहे. No threat works on me. I served God for more than 29 years. असल्या दहशती माझ्या चालत नाही. आता 30 वर्ष जवळजवळ व्हायला लागली. मी देवाची सेवा करतोय. लग्नाला 30 वर्ष होणार, एका वर्षात सेवेत आलो, झाली ना 29 वर्ष. God will send more people. See what I'm saying is, देव दुसरे अजून लोक पाठवेल. तुझे वो चर्च बोला भाई तू उधर जा. what my saying is, माझं म्हणणं असं आहे, when we have fallen somewhere, आपण कुठेतरी जेव्हा पडलेलो असतो, humble yourself नम्र before व्हा God. ना, देवासमोर स्वतःला नम्र करा ना. And if people help you, आणि जर लोकांनी तुम्हाला मदत केली, even if they give you 10 rupees, thank the Lord, thank them. जरी लोकांनी तुम्हाला 10 रुपयाची मदत केली तर त्यांचे आणि प्रभूचे आभार माना ना. नाही, एका दिवसात रात्रीच तुम्ही हो. सगळं द्यायला म्हणजे पाहिजे. खाईन तर Who तुपाशी will नाही, help you? खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, मग बसा उपाशी. Like one person phoned me up. जसं एकाने मला एकदा फोन केला. He was in our church before, आपल्याच चर्च मध्ये होता पूर्वी, but then he left to start his own ministry. तोही सोडून गेला. स्वतःची सेवा करायची होती त्याला. After many years, खूप वर्षांनी suddenly he phones. अचानक फोन आला. By 2 o'clock today afternoon, I need so much money. दुपारी 2 पर्यंत मला एवढे पैसे हवेत. I know nobody in the world can help me, only you will help me. मला माहिती आहे अख्ख्या जगात कुणी मला मदत करू शकणार नाही, पण तुम्ही मला मदत करा. But by 2 o'clock, and that time it was about 11 o'clock, 12 o'clock. म्हणजे 11-12 तर वाजलेले होते ऑलरेडी, आणि म्हणे 2 पर्यंत मला पैसे पाहिजेत. And not a small amount, a big amount. छोटी अमाऊंट पण नाही हो, छोटी रक्कम पण नाही, मोठी रक्कम मागितली. By 2 o'clock, you have to give आणि me. ते पण 2 वाजेपर्यंत पाहिजे. See, these people, when leaving me and leaving the ministry, that time they didn't never think. ह्या लोकांना मला सोडताना, सेवा सोडून लाथा मारून जाताना नाही हा सगळा विचार येत. But see, when they are in trouble, पण त्रास आला they give me timing. की मग मला वेळ देतात. Why? See, you didn't help. You are a man of God. तुम्ही नाही मदत केली मला, तुम्ही देवाचे सेवक आहे. How? You couldn't help. तुम्ही मला मदत नाही करू शकला. I can help anybody. मी कुणालाही मदत करू शकतो. But पण I'm not a person like the worldly man who just bails you out. मी जगिंग माणसांसारखा नाही ना की तुला बेलवर सोडला आणि तू पाप करत राहा. I will not bail you out. I will just put my scriptures first in you, and then you should repent. You have to walk in the right ways of God. Then I will bless you. मी and तुम्हाला help you. बेलवरती सोडवणार नाहीये. मी तुम्हाला पहिलं माझी शास्त्रवचनं शिकवीन, तुमच्या हृदयात घुसवीन, तुम्हाला त्याप्रमाणे पश्चाताप करून चालायला शिकवीन, मग बेल. Then I will bail you out. मग मी तुम्हाला बेल देईन, बाहेर काढीन. And that is also how I will bail out. It's upon me. आणि ती बेल मी कशी तुम्हाला देईन ते माझ्यावर आहे. I mean, it's my money. कारण माझा पैसा आहे. It's my money. You cannot tell me when to give, how much to माझे give. पैसे आहेत. अरे तुम्ही मला कसं सांगू शकता माझे पैसे मी तुम्हाला कधी द्यायचे? मला द्या, आत्ता द्या, 2 वाजता द्या. सर पैसा माझा आहे. But what happens is, पण काय होतं, when you are close to God, देवाच्या आपण जवळ असलो ना, they always think you should be more perfect than Jesus. लोकांना असं वाटायला लागतं की येशूपेक्षाही जास्त येशूचे सेवक परफेक्ट पाहिजेत. Are you understanding, people? कळतं का मी काय म्हणतो? सगळ्यांना असं You need to stick around that man of God then. असं नव्हे. मग असं जर हवंय ना तर त्या देवाच्या सेवकाशी चिकटून राहा. You stick around with me then. मग माझ्याबरोबर चिकटून राहा. For the माझ्याकडनं ministry of God, for the work of God. देवाच्या सेवेसाठी, देवाच्या माझ्याकडनं फायदा पाहिजे ना, मग माझ्याबरोबर राहा ना. Yes, when I get a stone, you'd get a stone for God. मग मला जेव्हा दगड बसतात तेव्हा तूही ती दगड खा. Then I will be there with you. मग मी राहीन And ना my God तुझ्याबरोबर. will be with you. आणि माझं सोडा, माझा देव राहील ना तुमच्या बरोबर. दगड मी खायची. म्हणजे हे See, so some कुठेतरी people foolishly run up even credit bills. आता काही मूर्खपणाने बिल थकबाकी And they just look out for some prospectus from आणि somebody who will bail them out completely. बघत राहतात कोणीतरी बळीचा बकरा की They don't need your counseling. They don't need your prayer. त्यांना तुमची सल्ला मसलत प्रार्थना काही नको. कोणीतरी शोधा हो, दणकट पार्टी शोधा जी मला यातनं बाहेर काढेल. But look at David's people. पण दाविदाची माणसं पहा ना. They were not looking for David to just bail him out. दाविदाची माणसं Bail them दाविदाकडे फक्त तुम्ही आम्हाला ह्यातनं सोडवा एवढं म्हणत नव्हती. They were saying, we will stay with you. तर ती त्यांना असं म्हणत होती दाविदाला की सर आम्ही तुमच्याबरोबर कायमचं राहणार आहोत. Yes, and we will live for God's purposes. आणि आम्ही देवाच्या संकल्पांसाठी तुमच्याबरोबर जगणार आहोत. And in time, आणि वेळेत God removed them out of all their distress. देवाने त्यांना सर्व त्यांच्या निराशतेतनं बाहेर काढलं. And they became a blessing to David. आणि ते दाविदासाठी आशीर्वाद ठरले. हा? Are you understanding me? कळतं का मी काय म्हणतो? Maybe they must have borrowed money against their property. कदाचित त्यांनी काही आपली जमीन गहाण ठेवून का काय गहाण ठेवून पैसा घेतला असेल. You know, in those times, if you don't have money, you become a slave of somebody. त्या जमान्यात जर पैसा नसेल तर कोणाचा तरी आपण गुलाम बनलं तर पैसा मिळतो असं होतं त्या काळात. Sometimes you gamble your crops also because. आणि कधी कधी पिकांचा जुगारही खेळला जायचा त्या जुन्या काळात.
whatever, but they lost it. काही असो पण त्यांचं त्यात नुकसान झालं. So, you cannot say you cannot be in debt. There will be times when you will be in debt. तर कर्ज होणारच नाही, होऊच शकत नाही असाही बँड वाजून चालत नाही. कधी कधी एखाद्याला कर्ज होऊ शकतं. You need to believe. Like I don't believe in debts, at least for myself. जसं मी कर्जावर विश्वास नाही ठेवत माझ्या स्वतःसाठी. I don't believe in debts. मी कर्जबाजारी राहण्यात विश्वास ठेवत नाही, माझं स्वतःपुरतं सांगतो. Yes. But then you need to have that kind of faith. पण मग तसा विश्वास तुमच्यात असायला हवा. You need माझा to आहे. have prudence and you need to have wisdom. तेवढं शहाणपण पाहिजे, तेवढी बुद्धी, तेवढं ज्ञान पाहिजे. Say where to use the money, where we should not put the money. आलेला पैसा कुठे वापरायचा, कुठे वापरायचा नाही. Yes, there are people who deceived me also. काही लोकांनी मलाही फसवलंय. Our own church people. चर्च मधल्या माणसांनी फसवलंय. And big amounts of money. मोठ्या मोठ्या रकमा. But I'm not bothered. मला नाही काही I'm not पडले. wearing tattered clothes. मी काय असे फाटके कपडे तर घालून येत नाहीये. Out of love I give. प्रेमानं दिलं मी. And I will ask only 3 times. आणि तीनदा विचारीन परत. After 3 times I will not ask you. तीनदा त्यांना परत विचारीन, त्याच्यानंतर विचारणार नाही की माझं Because मला the द्या. 4th time I ask God. कारण चौथ्यांदा मी देवाला And विचारतो. He provides directly. मग देव मला पुरवतो. चौथ्यांदा माझी केस देवाकडे, मग देव देतो. But these people पण ही लोक who take the money, जी पैसा घेतात and if you ask them once, आणि त्यांना एकदा विचारलं they feel bad. त्यांना वाईट वाटतं. But when they ask us, then you should not feel bad. त्यांनी मागितलं की आपण लगेच द्यायचं, तेव्हा आपण नाही वाईट वाटून घ्यायचं. पण आपण त्यांच्याकडे मागायला गेलो की त्यांना वाईट वाटतं की Like, ह्यांनी like मागितलं. we will be wrong, but Pastor Peter, you should not be wrong. म्हणजे आम्हाला चुका करायचा परवाना आहे, पास्टर पीटरनी चूक नाही करायची. How many are understanding what I'm saying? किती लोकांना कळतं मी काय म्हणतो? So if I ask, how dare Pastor Peter ask? मग मी विचारतो, मग मी जर विचारायला गेलो तर मग असा प्रश्न उभा राहतो की पास्टर पीटरांनी कशी हिम्मत केली सगळं असं मागायची. If you take 10,000, 20,000, I'll not even ask. 10,000 20,000 तुम्ही माझ्याकडनं घेऊन गेला तर मी मागणारही But if नाही. you take lakhs, I have to ask. पण लाखो रुपये घेऊन गेला तर मला मागायला तर लागतील का नाही? I shouldn't. हा? का नाही मागायचे? But these people, पण ही माणसं they will leave the church, चर्च सोडणार, मग start their ministry, मग काय, मग मिनिस्ट्री स्वतःची सुरू करणार. preach and sing म्हणजे कमालच आहे. for the glory of God. सुवार्ता गाजवणार, गाणी गाणार देवाच्या गौरवासाठी. But पण speak great things there. मोठ्या मोठ्या गोष्टी तिथं बोलणार, But they will not return my money back. पण माझे पैसे परत नाही देणार. That is the world. म्हणजे हे जग असं आहे, म्हणजे कमालच आहे. But I'm not worried पण मला काय काळजी नाही, because God is with me. कारण देव माझ्या बरोबर आहे. I will not do wrong. मी नाही चुकीचं करणार. Amen. आमेन. जेवढं शिकू तेवढं कमी आहे या व्यक्तीकडनं. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते, मी बायको म्हणून सांगत नाही. टेक मी ॲज अ मदर, सिस्टर, वॉट एव्हर. जेवढं या व्यक्तीकडनं शिकू तेवढं कमी आहे. हा इतिहास आहे. अवघड जाईल पण शिकून घेतलं तर चांदी आहे. So no matter where you are, तर तुम्ही कुठेही असा, no matter whom you hurt in the church, आणि तुम्ही चर्चमध्ये कुणालाही वाईट वाटेल असं वागलेले असाल, come to the church. चर्चला या बेटा. नाही मी आलो तर ते उलट काहीतरी बोलतात, बरोबर बघत नाही. राहू द्या, तुम्ही चेंज होतात. हो ना, Who करू दे. can change you? तुला कोण बदलणार मग? Who can change you? तुला कोण बदलणार? There are people in the church who can change you. चर्च मध्ये आहेत ना काही माणसं अशी नॉट्टी जी तुला बदलून जोडतात. Yes. हा. And see, it's good for you. चांगलंच आहे, त्यांच्यामुळे मी बदलते. Sometimes, we have pride even when we are in debts. कधी कधी आपण कर्जबाजारी असताना पण गर्व मात्र कमी होत नाही. Like they say, जसं म्हणतात ना, an old man, he will lose all the attractions of the world and the lust thereof, but his pride he will not lose. म्हाताऱ्या माणसाचे जगातले सगळे मोह जातील किंवा गेलेले असतील, पण गर्व आणि स्वाभिमान जाणार नाही. कसला आलाय स्वाभिमान, म्हणजे कमाल आहे. Even a beggar has pride. Have you noticed it? म्हणजे भिकाऱ्यात पण गर्व असतो, You पाहिले give का? him भिकारी 50 paise, he'll say, "Kya hai? आठाणे भिकारी द्या. समजा क्या?" अरे आठाणे देऊन बघा अलीकडच्या जमान्यात भिकाऱ्याला, तो म्हणे काय भिकारी समझा. अरे भिकारी समझा और क्या समझा, तू मांग तो रहा है फिर भी बोल रहा है भिखारी समझा क्या है? चोरी तो चोरी, ऊपर से हम बेसी ना चोरी. And so they all came to David. सगळे आले दाविदाकडे. You have to come to the Lord. तसं तुम्ही प्रभूकडे यायला पाहिजे. Come to the Lord. प्रभूकडे या. Have fellowship with the Lord. प्रभू बरोबर सहभागिता Have साधा. fellowship with one another. एकमेकांबरोबर बोलाचाली ठेवा. Okay, let them say. ठीक आहे ना, बोलू दे. धन्यवाद, अपमान केला, करू दे ना. काय झालं आज, काय तू टाय घालत ना आजकाल? Yes, हो I am wearing sackcloths now. हो, सध्या गोंटाट नेसून आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम? एनी प्रॉब्लेम? See, God says when you are praying and fasting and all, wear sackcloth.
clothes. देव बोललेला आहे प्रार्थना आणि उपवास करताना गोंडताट नेसून बसा. सध्याला मी गोंडताट नेसतोय म्हणून जाय वगैरे नाहीये Say, what is there? म्हणायचं त्यात No, काय? some people say, नाही काही लोक म्हणतात कसं काय येऊ शकतो ना नाही, चर्च? church ला. लोक काय म्हणणार? लोक काय अरे लोक 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 See, काय the काय म्हणतील? people are changing you and God has kept them as instruments for you. लोक तुला बदलतायत आणि देवानी त्या लोकांना तुला बदलायला म्हणून पात्र म्हणून ठेवलेली आहे. Have fellowship with one another. एकमेकांशी बोलाचाली ठेवा. Amen. Talk with people. लोकांशी बोला. मी त्यांचे तोंड बघणार नाही असं नाही बघा. And go to them. जा त्यांच्याकडे मुद्दामून. Let them pray for you. करू दे त्यांना प्रार्थना Let them तुमच्यासाठी. counsel to you. करू दे त्यांनी तुम्हाला सल्ला मसलत. Don't come with one just thought, I have to come out of debts. एकाच विचाराने चर्चला येऊ नका माझं कर्ज गेलं पाहिजे माझं कर्ज गेलं पाहिजे. No. असं Come नाही. because you love God. तुमचं देवावर प्रेम आहे म्हणून या. Come because you have to do something for God. तुम्हाला देवासाठी काहीतरी करायचंय म्हणून या. God will remove you from your debts. देव काढेल ना तुम्हाला तुमच्या कर्जातनं. Because God has to see your attitude. कारण देवाला तुझी वृत्ती पण बघायला लागेल. And then He will remove you out of your trouble. मग देव तुम्हाला तुमच्या त्रासातनं बाहेर काढेल. God does not believe in just bailing you out in one day. देव तुम्हाला एका दिवसात बेलवर बाहेर काढण्यात विश्वास ठेवत नाही. Even Jesus preached and then He multiplied fish and bread. येशूनीही पहिलं संदेश सांगितला मग मांस आणि भाकर वाढवली. But they said now we will go after Him because we remember only bread and fish. पण ते काय म्हटले आता आम्ही ह्याच्याच मागे चालत राहणार येशूच्या का कारण त्यांना फक्त ते मासे आणि भाकरी वाढलेल्याच आठवल्या. See, none of them said we remembered what you preached. कोणी असं नाही म्हटलं की तुम्ही दिलेला संदेश लक्षात राहिला सर. They all said we remember your bread and fish. सगळे म्हणाले तुम्ही दिलेले मासे आणि भाकर काय tasty. Jesus said don't labor for the food that perishes, मग येशू बोलला अरे नाशकारक अन्नासाठी एवढी डोकी फोडू नका but for the food that gives you eternal life. पण जे अन्न तुम्हाला सनातन जीवन देतं त्याच्यासाठी डोकी फोडली तर I चालते. gave you fish and bread because you heard my word. मी तुम्हाला मासा आणि भाकर दिली कारण तुम्ही माझं वचन पहिलं ऐकलं म्हणून दिली. So you don't just come for fish and bread, फक्त मासा आणि भाकर शोधत येऊ नका but come for the word of God. देवाच्या वचनासाठी या. So all these people, they came not only to come out of their problems but also to be a blessing for David in his work. तर ही सगळी माणसं केवळ दाविदाकडे त्यांच्या त्रासातनं मुक्त व्हायला आली नव्हती तर दाविदाला त्याच्या कामात मदतही करायला आलेली होती. Now the third category of people were the discontented ones. आता तिसरा टप्पा लोकांचा त्यात असा होता की काही त्यात असमाधानी Now होते. discontent means embittered soul. असमाधानी म्हणजे असे जीव की जे दुखवलेले See, आहेत. you all know what is disappointment in तुम्हाला life. माहितीये की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल की जीवनात नाराजी येणं म्हणजे काय. To be let down in life. नाराजी येणं कधी कधी थोडंसं अपमानित होणं म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना थोडंफार तर माहितीच असेल. Maybe somebody whom you loved has let you down. की कोणीतरी ज्याच्यावर तुझं खूप प्रेम होतं त्यांनी किंवा तिनेच तुला अपमानित केलं आणि सोडलं. So there are many bitter souls also in the church. तर चर्च मध्ये असे दुःखी आत्मे कडू झालेले आत्मे पण खूप You असतात. have plenty of them. खूप असे दुःखी झालेले जीव कडू झालेले जीव चर्च मध्ये खूप असतात. Such ones should come to church. अशांनी चर्चला तर पहिलं यायलाच पाहिजे. In fact, if you have been coming only on Sunday, you have to come on Monday also. उलट पक्षी अशी माणसं जर फक्त रविवारी येत असतील तर त्यांना मी सांगू इच्छितो तुम्ही सोमवारी पण यायला सुरुवात करा. You need to come. तुम्ही There यायची is गरज no आहे. other way to come out of this. बाकी ह्या सगळ्या जंजाळातनं बाहेर पडायची दुसरी रीत नाही. Your money cannot cater to your soul. तुमचा पैसा तुमच्या जीवाची सेवा करू शकत नाही. Patience, धीर, love, प्रेम, forgiving, क्षमा, character building चारित्र्य सुधारणं cannot be bought in the market. बाजारात हे विकत मिळत नाही. You cannot pay money and get it. पैसा देऊन आपल्याला हे नाही मिळत. You get it only in the church and Yes. from the word of God. हे सगळं चर्च मध्ये देवाच्या शब्दातूनच मिळतं. Amen. Amen. And it all depended on them whether they will stay with David or not. आणि हे सगळं त्या 400 माणसांवर अवलंबून होतं की ते दाविदाबरोबर राहणार आहेत की नाही. See, Huh? they can go back to Saul, but They- they have to stay with David. ते शौलाकडे जाऊ शकतात पण त्यांनी दाविदाबरोबर राहायला पाहिजे. Because if you want to make your life, then you have to stay in the church. तुम्हाला जीवन बनवायची असतील तर चर्च मध्ये राहावं लागेल. Amen. Amen. See, for me, it doesn't require to me to think and ponder and it's a tough choice. There's no tough choice. There's only one choice. मला नाही असं वाटत ही अशी निवड करणं फार अवघड आहे. निवड नाहीच आहे. See, when it is God, पर्यायच there is no नाहीये. choice. पर्यायच नाही दुसरा आपल्याला. There is no choice in God. आपल्याकडे देवात दुसरी निवड काही नाहीच आहे. See, God can have a choice of us. देव आपल्यामध्ये लोकांमध्ये निवड करू शकतो. That's why Jesus said, you did not choose me, I chose you. म्हणून येशू म्हटला मी तुम्हाला निवडले तुम्ही मला निवडले You नाही. cannot choose me because I am one. तुम्ही मला निवडू शकत नाही कारण मी एकच आहे. I can choose among you. मी तुमच्यामध्ये निवडू शकतो तुम्ही मानवजात हजारोनी आहे. Amen. आमेन. So you don't need brains to have a choice. There is no choice here. निवडायला बुद्धी लागत नाहीये का कारण निवडच नाहीये. Amen. आमेन. Outside the devil will whip you out. बाहेर सैतान तुम्हाला फटके मारेल. See,
The more you stay outside the church, the more whipped you are. जेवढे चर्चच्या बाहेर राहाल तेवढे फटके खाल. The devil will have a foothold in your life. सैतानाला वाव मिळेल, जागा मिळेल तुमच्या जीवनात. And so outside, the devil will get into all kinds of tricks in your life. तर सैतान, मग तुम्ही जर बाहेर असे गेलात तर सैतान काही ना काही युक्त्या करून तुमच्या जीवनात येणारच. The devil is, outside he is just whipping the people, and even Christians he is whipping them. पहा ना, सैतान बाहेर जगामध्ये लोकांना किती फटके मारतोय. बाहेर पडलेल्या ख्रिस्ती लोकांनाही फटके मारतो जे चर्च मध्ये राहत नाहीत. He is playing with their egos, he is playing with their tantrums, he is playing with their anger. त्यांची कुरकुर, त्यांचा राग, त्यांचा अहमपणा, त्यांचा मीपणा, या सगळ्यावर सैतानाने थैमान घातलंय. See? And so once you come to the Adullam cave, don't go back. तर एकदा अदुलाम गुहेत आपण आलो ना, तर परत नका ना जाऊ. You have never heard all these 400 people ever go back to Saul ही सारी or in the world. ही सारी 400 माणसं परत शौलाकडे गेली किंवा जगात गेली, आपण असं कुठेच वाचत नाही. Once God delivers you from your oppression, you need to fill your lives with the word of God. एकदा का देवाने तुम्हाला तुमच्या दबावातनं बाहेर काढलं की तुम्ही तुमचं जीवन देवाच्या शब्दांनी भरायला And जावा. godly living. आणि भक्तिमान जीवन. And for the purposes of God. आणि तेही देवाच्या संकल्पांसाठी. Amen. Amen. And it was not just David. David had nothing to give them. आणि फक्त दावीद नाही, दाविदाकडे काय होतं त्यांना द्यायला? He couldn't even afford a physical food. काही शारीरिक अन्नही तो त्यांना देऊ शकत नव्हता. But he could give them spiritual food. तो त्यांना आध्यात्मिक अन्न जरूर देऊ शकत होता. Come my children and I will teach you the fear of the Lord. या माझ्या मुलांनो, मी तुम्हाला शिकवतो देवाचं भय काय आहे म्हणणारा दावीद आहे. Say. आमेन. He couldn't give them physical food. शारीरिक अन्न नाही पुरवू शकला त्यांना. He couldn't give them any natural benefits. काही नैसर्गिक लाभ तो त्यांना देऊ नाही शकला. But surely he could give them spiritual पण benefits. नक्की आध्यात्मिक लाभ दाविदानं त्यांना बरेच दिले. Amen. आमेन. And they were not expecting from David money because he didn't have anything in that cave. आणि ती माणसंही दाविदाकडनं पैशाची अपेक्षा तर ठेवतच नव्हती, कारण की दाविदाकडे त्या गुहेमध्ये पैसे नव्हतेच. But they knew one thing. त्यांना एक माहित होतं, This man can pray. हा माणूस प्रार्थना करेल. He can pray to his God. हा दावीद देवाकडे प्रार्थना करू And शकतो. things will happen in our आणि lives. दाविदानी जर देवाकडे प्रार्थना केली तर आपल्या जीवनात गोष्टी घडू शकतात, हे 400 माणसं जाणून And होती. moreover, they wanted a community. आणि त्याहूनही जास्त त्यांना तो एक समाज हवा होता. Amen. आमेन. They all wanted to stay together. त्यांना एकत्र राहायचं होतं. See? आमेन. And when you stay together that kind of way, God really blesses you and removes you from all your troubles. आणि अशा रीतीने जर आपण एकत्र राहिलो तर देव खरोखर आपल्याला त्रासातनं काढून आशीर्वाद देतो. Praise the Lord. Amen. It looks like the first church, isn't it? पहिल्या मंडळीसारखं, पहिल्या चर्च सारखं दिसतं ना हे. Amen. आमेन. All of them were staying together. सगळे एकत्र राहायचे पहिल्या चर्च All मध्ये. things they had in common. प्रेषितांच्या कृत्यात लिहिलंय, त्यांचं सगळं सामायिक होतं. Amen. Amen. Everything was in common. सगळं कॉमन होतं, सामायिक होतं. काही तुझं माझं नव्हतं, सगळं आपलं होतं. See, you get support from one another. एकमेकांकडनं आधार मिळतो. There is an energizing power that sweeps over the एक people's ऊर्जा येते lives. ना, एकमेकांकडनं आधार मिळतो, एक ऊर्जा येते. Amen. आमेन. And there, तिथे in that cave, they were safe. त्या गुहेत ते सुरक्षित होते, They were very safe. फार सुरक्षित. They had no problems at all. काही समस्या त्यांना तिथे They नव्हत्या. were just had to build their lives. केवळ त्यांना आपलं जीवन बांधायचं होतं बस. Amen. आमेन. No matter what you're going through in your life, तुम्ही तुमच्या जीवनात कुठल्याही परिस्थितीतून जरी जात असाल don't lose hope. तरी आशा सोडू नका. Maybe it's not your fault. कदाचित तुमची चूक नसेल, Maybe foolishly, ignorantly, you fell into certain traps. कदाचित मूर्खपणाने किंवा अजाणतेनं तुम्ही कुठल्या जाळ्यात अडकले Or असाल, maybe किंवा because of your own mistakes, तुमच्या स्वतःच्या चुकांमुळे you have fallen into debts. तुम्ही कर्जात पडले असाल, Or because of some troubles, you are in sorrow. नाही तर काही त्रासांमुळे दुःखात असाल, Or somebody hurt you. का कोणी तुम्हाला वाईट वाटेल असं काही केलं असेल. Even if you know of people like that, bring them to church. अशी जरी माणसं तुम्हाला कुठे काही आढळली, त्यांना चर्चला घेऊन या. Here you will find real comfort. चर्च मध्ये तुम्हाला खरं सांत्वन मिळेल. Here you will be strengthened. चर्च मध्ये तुम्हाला शक्ती मिळेल. आमेन. Yes, you need to come for one another. But if you cannot come for one another, at least come for me here. ठीक आहे, तुम्ही एकमेकांसाठी तर आलंच पाहिजे चर्चला, पण तुम्हाला एकमेकांखातर येता आलं नाही, कमीत कमी माझ्यासाठी तर या. Because soon you will start loving the other fellow. कारण की खूप लवकर तुम्ही त्या दुसऱ्यावर प्रेम करायला लागाल. Because the word of God will reach your heart. कारण देवाचं वचन तुमच्या हृदयापर्यंत At पोहोचेल. least come for me. कमीत कमी माझ्यासाठी तर सुरुवातीला या. Some people don't come here because they say, Pastor, we love you, but I don't like that person. That's why I stopped coming to your church. काही माणसं इथे येत नाहीत कारण ते म्हणतात, पास्टर तुमच्यावर आमचं प्रेम आहे, तुम्ही आम्हाला आवडता, पण ती काही माणसं तिथली आम्हाला आवडत नाही म्हणून आम्ही येत नाही. You come for me. मग माझ्यासाठी या ना. And very soon you will come for him also. आणि मग खूप लवकर तुम्ही माझ्यासाठी यायला लागला की त्यांच्यासाठी पण या. Because the word will change you. कारण मी देणारा शब्द तुम्हाला बदलेल. Or if you don't have to change, that person will change. नाही तर तुम्ही बदलला नाही तर तो बदलेल. Somebody will change. कोणीतरी बदलेल. So at least
come first for Jesus, then come for me, तर सुरुवातीला पहिलं येशूसाठी या, त्याच्यानंतर माझ्यासाठी या, then come for one मग another. एकमेकांसाठी या. Praise the Lord. आमेन. Let's worship the Lord. मग आता देवाची आराधना करूया का? मेरे प्रभु चरवाह तू, कोई घटी मुझे नहीं है। हरी हरी चराइयों में बैठाने वाले, सुखदाई जल के पास ले जाने वाले। हरी हरी चराइयों में बैठाने वाले, सुखदाई जल के पास ले जाने वाले। मेरे प्रभु चरवाह तू, कोई घटी मुझे नहीं है। हालेलुया. मेरे प्रभु चरवाह तू, कोई घटी मुझे नहीं है। रूप से मुझे जीवन मुझको है देता, तेरे नाम के खातिर मुझे शुद्ध है रखता। दिन ब दिन नया जीवन मुझको है देता, तेरे नाम के खातिर मुझे शुद्ध है रखता। मेरे प्रभु चरवाह तू, कोई घटी मुझे नहीं है। मेरे प्रभु चरवाह तू, Glory to you, Jesus. कोई घटी मुझे नहीं है। रोग से मुझे बचा के रखने वाले, कर्ज बिना जीवन भी देने वाले। रोग से मुझे बचा के रखने वाले, कर्ज बिना जीवन भी देने वाले। मेरे प्रभु चरवाह तू, कोई घटी मुझे नहीं है। मेरे प्रभु चरवाह तू, कोई घटी मुझे नहीं है। चाहे घोर अंधेरों से होकर मैं चलूं, तू मेरे साथ प्रभु, तो मैं क्यों डरूं। चाहे घोर अंधेरों से होकर मैं चलूं, तू मेरे साथ प्रभु, तो मैं क्यों डरूं। मेरे प्रभु चरवाह तू, कोई घटी मुझे नहीं है। मेरे प्रभु चरवाह तू, कोई घटी मुझे नहीं है। कोई घटी मुझे Glory to you, Lord. कोई घटी मुझे नहीं है। The Lord is my shepherd. प्रभू माझा मेंढपाळ आहे, I shall not want. मला काही उणे पडणार नाही. Say it. The Lord is my shepherd. म्हणा, प्रभू माझा मेंढपाळ आहे, And I shall not want. मला काही उणे पडणार नाही. The Lord Jesus is my good shepherd. प्रभू येशू माझा उत्तम मेंढपाळ आहे, And I shall not want. मला काही उणे पडणार नाही. Rabba shakara manthala rabba खराबा karaba शंदो rabba. रबा बांधो रोतो. Bless my people, Lord. माझ्या लोकांना आशीर्वादित कर प्रभू, Bless them, Lord. त्यांना Let आशीर्वादित your कर. gracious hand be upon them. तुझा कृपाळू हात त्यांच्यावर असू दे. They have come here. ते इथे आलेत. This is the Adullam cave. ही अतुलामची गुहा आहे. They have come to David ते दाविदाकडे आलेले आहे and to David's God. आणि दाविदाच्या देवाकडे आलेले They आहे. have come to me ते माझ्याकडे आलेले and to आहे, my God. माझ्या देवाकडे आलेले आहे. Oh God, माझ्या देवा, now bless them आता तू त्यांना आशीर्वाद दे, because they didn't just come for blessings. कारण ते फक्त आशीर्वादांसाठी आलेले नाही, They came to attach themselves to you. ते त्यांचा संबंध तुझ्याशी लावायला आले आहेत. They have come here for your purposes also. ते तुझ्या कारणांनी, तुझ्या संकल्पांनी इथे आलेले They आहेत. have come here to live for your kingdom also. तुझ्या राज्यासाठी जगायला इथे आलेले They want आहेत. to become the mighty men of David. त्यांना दाविदाचे महावीर बनायचं आहे.
Lord, they want to become disciples, प्रभू त्यांना शिष्य बनायचंय, to live for you and to work for you. तुझ्यासाठी जगायचंय, तुझं काम So करायचंय. remove them from their debts. म्हणून त्यांचं कर्ज काढ, Heal their broken hearts. त्यांच्या तुटलेल्या हृदयांना आरोग्य दे, Heal their broken lives. त्यांच्या तुटलेल्या जीवनांना आरोग्य दे, Let them come out of all kinds of debts, आणि त्यांना Lord. सर्व पद्धतीच्या कर्जातनं बाहेर काढ Bless प्रभू. them financially त्यांना आर्थिक आशीर्वाद दे and प्रभू, materially त्यांना भौतिक आशीर्वाद and दे, spiritually. त्यांना आध्यात्मिक आशीर्वाद दे, Prosper them, Lord. त्यांना समृद्ध कर प्रभू. Let them never lack any good thing, त्यांना Lord. कुठलीही चांगली गोष्ट कमी पडू देऊ नको. Bless them. त्यांना आशीर्वाद दे, Fulfill their heart's desires, O त्यांच्या Master. मनोकामना पूर्ण कर प्रभू. Today, आज I ask you, Master, मी तुला मागतो स्वामी, remember my people. माझ्या धनी माझ्या लोकांची आठवण ठेव. They are my 400 mighty हे men. माझे 400 महावीर आहेत. Yes. होय दे बापा, These are my 400 mighty हे men. माझे 400 महायोद्धे आहेत All of them. सगळे. Because Monday is for disciples. कारण सोमवार शिष्यांचा असतो, It's for disciples. सोमवार शिष्यांचा असतो. They have not just come here for blessings. ते फक्त इथे आशीर्वादासाठी आज आलेले नाहीत, They have come here to become ते disciples of शिष्य बनायला आलेले आहेत Jesus. येशू ख्रिस्ताचे. So Lord, म्हणून प्रभू bless them त्यांना आशीर्वाद दे and use them for your आणि glory. तुझ्या गौरवासाठी त्यांना वापर. As the 400 men of David became mighty men जसं दाविदाची 400 माणसं महावीर झाली and stayed with him आणि त्याच्या बरोबर राहिली through all his work, संपूर्ण त्याच्या कामात, त्याच्या सेवेत, so also my people may stay तसं माझी माणसं राहावीत with me माझ्या बरोबर, and do all the work that you have given. आणि जे काही काम तू त्यांना दिलंय ते त्यांनी करावं. That's why Bible says म्हणून बायबल म्हणतं David died after that in the will of God. दावीद त्यानंतर देवाच्या इच्छेत मरण पावला. Bible says it. in बायबल म्हणतं Acts. In the will of God he died. देवाच्या इच्छेत मरण पावला दावीद. You think so all those 400 people did not get their rewards? तुम्हाला असं म्हणायचंय त्या 400 लोकांना त्यांची प्रतिफळ मिळाली नाहीत? They got it. त्यांना मिळाली. They were not out of the purpose of God. ती काही देवाच्या संकल्पा बाहेरची नव्हती. When you go out of the church, you leave the purposes of तुम्ही God. चर्चच्या बाहेर पडलात, चर्चला सोडून गेलात ना, की मग तेव्हा असं म्हणायला लागतं की तुम्ही देवाचे संकल्प सोडलेत. Amen. आमेन. Thank you, Father. धन्यवाद. Bless all my people. सर्व माझ्या लोकांना Let आशीर्वादित them कर, grow strong in you. त्यांना बलवान रीतीनं खंबीर कर, Let them go home peacefully, Lord. शांतीनं त्यांना घरी ने. Thank you, Father. धन्यवाद. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. Amen and amen. Praise God. देवाला धन्यवाद.